नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला. तर आज मी बनवणार आहे कढी. तर कढी कशी बनवणार आहे ते नक्की पहा. तर आम्ही त्याच्यामध्ये भेंडी, गवार, एक कमी तिखट मिरची, त्याला बोलतात मोळा मिरची, कढीपत्ता, 2 चमचे बेसन पीठ, कोथिंबीर आणि इकडे दही. हे दही पूर्ण मिक्स करून घ्यायचं जेणेकरून त्याचे ठिसरे नाही आल्या पाहिजे. तर मी इकडे एका टोपामध्ये कढीपत्ता, जिरी मोहरीची चांगली मस्त तडका दिलेला आहे आणि मिरची पण टाकलेली आहे. असा तडका द्यायचा की त्याचा एका घरभर खमंग सुगंध पसरला पाहिजे. आणि आता मी त्याच्यामध्ये टाकलेली आहे गवार पण एकदम तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि गवारीच्या नंतर भेंडी टाकून फ्राय करून घ्यायचं. आणि ह्या दोन्ही वस्तू एकदम तेलामध्ये मंद आचेवर वाफेवर शिजवून घ्यायच्या. अशा प्रकारे भेंडी आणि गवार चांगल्या प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आणि त्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती शिजवून घ्यायच्या. आणि नंतर त्याच्यामध्ये हळद टाकून पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं. पहा किती छान असं शिजवून घेतलेली आहे. अशा प्रकारे भेंडी आणि गवार शिजवून घ्यायची मंद आचेवरती. आणि त्याच्यानंतर मी दह्यामध्येच बेसन पीठ आहे तेच मिक्स करून आता या टोपामध्ये ओतलेलं आहे. तर पहा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि कढी पूर्ण उकळी येईपर्यंत ठेवायची नाही, त्याला हलवत राहायचं जेणेकरून उकळी आल्यावरती त्याचे ठिसरे येतात. तर ठिसरे झाल्या की ते चांगले नाही वाटत. तर पहा कढी अशा प्रकारे रेडी झालेली आहे. त्याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकून सर्व करायची. तुम्हाला ही कढी नक्कीच आवडेल. आमच्या घरामध्ये भेंडी आणि गवार टाकूनच कढी खातात. अशी साधी कढी तर बिलकुल पण खात नाही. पहा खूपच छान अशी कढी दिसतीये. तर फायनली आपली गवार आणि भेंडी टाकलेली कढी रेडी झालेली आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा.